नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि तक्रारी सोडवण्यासाठी महावितरणने आता ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टल सुरू केलेले आहे. तर याची बऱ्याचशा शेतकऱ्याला माहिती असेल आणि बऱ्याचशा शेतकऱ्याला याची माहितीसुद्धा नसेल. तर या सुविधेमुळे शेतकऱ्यांना आता सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. केवळ एका क्लिकवर आपण आपली जी काही तक्रार आहे, ही तक्रार आपण यामध्ये करू शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण यामध्ये कोणत्या शेतकऱ्याला ऑनलाईन तक्रारी करता येणार आहे आणि कोणत्या बाबतीत आपण यामध्ये तक्रार दाखल करू शकता, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी काय करा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर आपणास सर्वप्रथम मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवर यायची आहे. तर येथे आल्याच्यानंतर आपणास येथे रजिस्टर कंप्लेंट नावाचे ऑप्शन पाहायला मिळेल. तर त्याच्याच खाली राईज कंप्लेंट याच्यावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. तर मी हे येथे मराठी भाषा येथे निवड करून घेतो. तर येथे आल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की तक्रार नोंदणी. तर यामध्ये लाभार्थी ID वापरून तक्रार नोंदवा आणि खाली लाभार्थी गावाची माहिती आणि नावानुसार शोधा. तर यामध्ये आपला जिल्हा, तालुका जो असेल तो, त्यानंतर गावाचे नाव आणि लाभार्थीचे नाव टाकून आपण इथे माहिती शोधून पाहू शकतात. तर यामध्ये सुरुवातीला इथे मोबाईल नंबर वरून सुद्धा तक्रार आपणास दाखल करता येत होती. तशा प्रकारचे ऑप्शन यामध्ये होते. परंतु आता इथे आधार वापरून तक्रार नोंदवा हे एक नवीन ऑप्शन यामध्ये जोडण्यात आलेले आहे. तर तक्रार ही कशा पद्धतीनं करायची या संदर्भात देखील आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे. तरी पण आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती ही बघणार आहोत. तर यामध्ये लाभार्थी ID वापरून तक्रार नोंदवा. तर यामध्ये आपला जो काही लाभार्थी क्रमांक आहे, बेनिफिशरी ID नंबर आहे, तो आपणास यामध्ये टाकायचा आहे. शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे किंवा येथे आधार UID प्रमाणित करा. तर याच्यावर इथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास येथे आय ॲग्री याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे फॉर्म भरता वेळेस दिलेला, तो मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे. आधार नंबर येथे टाकायचा आहे. सेंड OTPवर क्लिक करायचे आहे. आलेला OTP यामध्ये टाकायचा आहे. व्हेरीफाय OTP याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ॲटोमॅटिक आपली जी काही डिटेल आहे येथे ॲटोमॅटिक येथे फेच होऊन येईल आणि येथे तक्रार नोंदवा हे जे काही ऑप्शन आहे हे येथे एनेबल होऊन जाईल. तर यामध्ये आपणास जे सोपे वाटते ते ऑप्शन यामध्ये आपण निवडून घेऊ शकतात. तर मी येथे लाभार्थी क्रमांक हा टाकतो आणि शोधा या बटनावर इथे क्लिक करतो. शोधा या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर त्या लाभार्थीची डिटेल अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये आपण पाहू शकतात की पुरवठादाराचे नाव रोटोमॅक एनर्जिक लिमिटेड ही कंपनी या शेतकऱ्यांनी निवड केलेली आहे. अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतात की इथे पंप बसवला आहे. हा पंप शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवलेला आहे. आणि तक्रारीचा प्रकार, तर यामध्ये निवडा हे ऑप्शन निवडल्याच्या नंतर आपण यामध्ये पंप काम करत नाही, सौर पॅनल खराब झाले आहे, सौर यंत्रणा काम करत नाही, सौर पंप किंवा पॅनलची चोरी झालेली आहे किंवा कमी पाण्याचा प्रवाह किंवा दाब यापैकी कोणतेही ऑप्शन आपण यामध्ये एक सिलेक्ट करून घेऊ शकतात. आपला जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण यामध्ये सिलेक्ट करून घ्या. जसे की आपले सौर पॅनल खराब झालेले असेल तर हे ऑप्शन निवडा. आपल्या सौर पंप किंवा पॅनलची चोरी झालेली असेल तर हे ऑप्शन निवडा. तर आपल्या पद्धतीने आपण यामध्ये कोणतेही एक ऑप्शन यामध्ये निवडून घेऊ शकतात. जसे की मी येथे पंप काम करत नाही हे ऑप्शन इथे निवडलेले आहे. त्यानंतर इथे तक्रार संक्षिप्त वर्णन, तर यामध्ये थोडक्यात आपणास वर्णन त्याचे द्यायचे आहे की पंप हा आपला कशामुळे काम करत नाही, यामध्ये आपणास काय प्रॉब्लेम येतो हे आपणास थोडक्यात यामध्ये या बॉक्समध्ये माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे खाली आधार UID प्रमाणित करा. त्यानंतर अशा प्रकारचा एक बॉक्स आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये आपण जी काही आता माहिती पाहिलेली आहे ती माहिती यामध्ये भरून घ्या. तर ॲटोमॅटिक येथे आपले नाव, मोबाईल नंबर येथे ऑटोमॅटिक फेच होऊन येईल आणि तक्रार नोंदवा याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपली तक्रार यामध्ये दाखल होऊन जाईल. तर मला यामध्ये सध्या तक्रार दाखल करायची नाही. तर तक्रार दाखल केल्याच्यानंतर आपणास तिथे एक तक्रार ID मिळेल.
त्या तक्रार आय डीवरच आपण पुढील जे काही अर्जाचे स्टेटस आहे हे अर्जाचे स्टेटस आपण पुढे चेक करू पाहू शकणार आहात. तर त्यासाठीच आपणास परत येथे रजिस्टर कंप्लेंट आणि इथे ट्रॅक युअर कंप्लेंट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला जो काही तक्रार आय डी नंबर आहे तक्रार आय डी नंबर येथे टाकायचा आहे. शोधा या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारची डिटेल आपल्यासमोर ओपन होईल. तर पाठीमागे मी एका शेतकऱ्याची तक्रार दिली होती. तर आपण इथे पाहू शकतात की AG सोलार लॉ वॉटर फ्लो किंवा प्रेशर. तर सोलारमध्ये जो काही पाण्याचा प्रेशर आहे हा खूप कमी प्रमाणात येत होता. त्या संदर्भात मी तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीचे निवारणसुद्धा इथे झालेले आहे. तर आपण इथे पाहू शकतात की तक्रार स्थितीमध्ये आता ही जी काही तक्रार आहे ही क्लोज करण्यात आलेली आहे आणि खाली संबंधित पुरवठादार तर त्यामध्ये त्या पुरवठादाराचा मोबाईल नंबरसुद्धा आपणास यामध्ये दाखवला जातो. त्याचप्रमाणे त्या पुरवठादाराचा ईमेल ID सुद्धा इथे दाखवला जातो आणि तारीख आणि वेळसुद्धा आपण इथे पाहू शकतात खाली 17/12/2025. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली जी काही तक्रार आहे ही तक्रार ऑनलाईन अशा पद्धतीने आपण यामध्ये करू शकता. तर ही जी काही तक्रार आहे ही तक्रार कोणाला करता येणार आहे तर ज्यांचा पंप हा बसवलेला आहे, ज्यांच्या शेतामध्ये सोलार पंप हा बसवलेला आहे, फिट झालेला आहे, तर अशा शेतकऱ्याला यामध्ये तक्रार करता येणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याचा अजून व्हेंडर निवडण्याचे बाकी असतील किंवा अजून त्यांच्या शेतात सोलार पंपच फिट झालेला नसेल तर अशा शेतकऱ्याला यामध्ये तक्रार ही सध्या दाखल करता येणार नाही. जरी आपण आपल्या शेतामध्ये जर सोलार पंप हा बसवलेला असेल 1 महिन्यापूर्वी आणि आपली तक्रार जर येथे ओपन होत नसेल तर आपण थोडासा यामध्ये वेट करा. कारण की जसं जसं यामध्ये अपडेशन चालू आहे तसतसं यामध्ये आपली जी काही माहिती आहे ही माहिती यामध्ये येणार आहे. त्यामुळे आपण थोडासा धीर धरा. आपलीसुद्धा तक्रार पंप बसवल्याच्या नंतर आपणास यामध्ये दाखल करता येणार आहे. तर हे होतं एक सोलारच्या बाबतीत आपल्यासाठी एक छोटंसं अपडेट. भेटूया असेच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.